सोलापूर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आणि गारपिटीनं तडाखा दिलाय। या गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील 3.5 एकरावरील 3000 पपईची झाडं उद्ध्वस्त झालेत। पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी सध्या शेतकरी करतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाहूयात। सोलापूर जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो जवळपास 3.5 एकराचा हा परिसर आहे आणि 3000 पेक्षा अधिकची या ठिकाणी पपईची रोपं लावण्यात आली होती। मात्र वादळी वारा आणि पाऊस याच्यामुळे पिकांचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो या पपईच्या झाडांना फुलं देखील आलेली आहेत, मात्र ती देखील पूर्णपणे गळून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 3-3.5 लाख रुपये शेतकऱ्यांनी घातलेले आहेत, त्यातून उत्पन्न हे 10 लाखांचं येणार होतं, मात्र आता ते पूर्ण शून्य झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन नागेश राशींकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।